नमस्कार मित्रांनो, तर मी रोहित तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडतं YouTube चॅनल ज्याचं नाव आहे डिजिटल कॉर्नर या चॅनलमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, आज परत एक नवीन महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण एक नवीन योजना, महाराष्ट्र सरकारची योजना आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. तुम्हाला पण तुमचा एक नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी ही योजना नक्कीच महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण की तुम्हाला आता या योजनेअंतर्गत तुम्हाला एक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी 50% पर्यंत अनुदान बीज भांडवल या योजनेअंतर्गत दिलं जात आहे. तर यासाठीचे जे काही अर्ज प्रक्रिया आहे ती ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आलेली आहे. तसेच या योजनेसाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी, अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर सर्वात अगोदर बिझनेस लोन ही काय बीज भांडवल योजना, त्या योजनेची थोडीफार माहिती जाणून घेऊया. व्यवसाय सुरू करायचा म्हटलं तर मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता भासते. आजच्या काळामध्ये कोणताही व्यवसाय लाख रुपयाच्या खाली राहिलेला नाही. जनसामान्य नागरिकाला व्यवसाय करणे या काळात तर अशक्यच आहे. कारण स्वखर्चाने गरीब कुटुंबातील एका व्यक्ती व्यवसायामध्ये इतकी मोठी रक्कम गुंतवू शकत नाही. तर या संपूर्ण गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने बीज भांडवल योजना ही महत्वाची योजना सुरू केली आहे. वरील सर्व बाबींचा विचार करून समाजातील विविध स्तरावर विविध प्रवर्गासाठी शासनाकडून विशेष महामंडळ स्थापित करण्यात आलेले आहे. महामंडळाच्या माध्यमातून व्यवसाय सुरू इच्छित व्यावसायिकांना 50% अनुदान व वीज भांडवल उपलब्ध करून दिलं जातं. वेगवेगळ्या समाजातील युवकांच्या उन्नतीसाठी, त्याचप्रमाणे समाजातून नवीन व्यावसायिक तयार व्हावेत या अनुषंगाने ही महामंडळे स्थापित करण्यात आलेली आहे. या महामंडळांचा लाभ घेऊन नवयुवक आपल्या नवीन व्यवसाय उभारू शकतात. तुम्हाला सुद्धा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल पण त्यासाठी तुमच्याकडे भांडवल उपलब्ध नसेल तर शासनाच्या बीज भांडवल योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता व तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. आज आपण महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळामार्फत देण्यात येत असलेल्या अनुदान व बीज भांडवल संदर्भातील अधिक माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर महात्मा फुले विकास महामंडळासाठी पात्रता व अटी शर्ती काय आहेत, म्हणजे कोणती व्यक्ती या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकतात त्याची माहिती जाणून घेऊया. अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. अर्जदाराचा वार्षिक उत्पन्न 3 लाखापर्यंत असलं पाहिजे. अर्जदार हा अनुसूचित जाती नोबद्ध घटकातील नागरिकांना याच योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात. म्हणजे जो काही अर्जदार असणार आहे त्याची कास्ट ही अनुसूचित जाती व नोबद्धातील असली पाहिजे. अशाच व्यक्तींना या योजनेचा लाभ इथे भेटणार आहे. अर्जदारांनी महामंडळाच्या इतर कोणत्या योजनेचा लाभ इथे घेतलेला नसावा. 50% अनुदान योजनेसाठी प्रकल्प मर्यादा ही 50,000 रुपयापर्यंतच असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला बीज भांडवल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमची प्रकल्प मर्यादा ही 50,000 पासून ते 5 लाख रुपयापर्यंत असणे आवश्यक आहे. कर्ज योजनेसाठी अर्जदारांना 5% स्वतःचा सहभाग करणे आवश्यक आहे. म्हणजे यामध्ये कोणत्याही योजनेसाठी जर अर्ज करायचा असेल, म्हणजेच बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यामध्ये 5% सहभाग तुमचा इथे स्वतः असणार आहे. म्हणजे जो काही तुमचा प्रकल्प असेल, जे काही तुमची व्यवसाय असेल सुरू करायचा, त्या व्यवसायासाठी एकूण जे काही भांडवल लागत असेल त्यातलं 5% भांडवल तुम्हाला स्वतः इथे इन्व्हेस्ट करावं लागणार आहे. अशा प्रकारे पात्रता इथे दिलेली आहे. यानंतर आता कर्ज मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती, यासाठी काय आवश्यक कागदपत्रे, यामध्ये सर्वात अगोदर जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, रहिवासीचा पुरावा, व्यवसायाचा प्रस्ताव, म्हणजे जो काही तुम्ही व्यवसाय सुरू करणार आहात त्याबद्दलची संपूर्ण प्रकल्प माहिती, मालाचे किमती पत्रक, महामंडळाने निश्चित केलेली इतर कागदपत्रे, अशा प्रकारची संपूर्ण कागदपत्रे तुम्हाला इथे आवश्यक लागणार आहे. ही संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. आता तुम्हाला या योजनेसाठी अर्ज नेमकं कुठे करायचा आहे, तर व्यवसाय तरुणांना या योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा असेल तर संबंधित कर्जाचा प्रस्ताव तुम्हाला इथे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ मर्यादित जे काही कार्यालय असेल तिथे जाऊनच तुम्हाला या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे करायचा आहे. आता हे जे काही कार्यालय असेल महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, हे प्रत्येक महाराष्ट्रातील जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी असते. त्याच ठिकाणी जाऊन तुम्हाला या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे करायचा आहे. आणि जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर त्याची पण संपूर्ण प्रोसेस व्हिडिओच्या समोर आपण पाहणार आहोत. चला तर आता ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा त्याची पण माहिती जाणून घेऊया. त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं. इथे आल्यानंतर इथे तुम्हाला एक नवीन पोर्टल ओपन झालेले दिसून जाईल. आता ही जी काही ऑनलाईन प्रोसेस आहे ती नुकतीच सुरू करण्यात आलेली आहे. नवयुग लाभार्थी पोर्टल यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पोर्टल ओपन झालेलं दिसून जाईल. अशा प्रकारे याचा डॅशबोर्ड आहे. इथे आल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला इथे तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे.
रजिस्ट्रेशन कंप्लीट केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा अकाउंट लॉग इन करून या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे करायचा आहे. तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी बीज भांडवल योजनेसाठी किंवा 50% अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज ऑफलाईन अर्ज दोन्ही पद्धतीने इथे करू शकता. यामध्ये तुम्हाला कुठेही काय अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल. चला तर मित्रांनो, तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर पुन्हा भेटूया असेच एक नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.